नमस्कार सगळ्यांना, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी तुमचं स्वागत आहे. आता काय डिलिव्हरीचा टाईम तर यायचा आहे, पण पोटामध्ये इतकं दुखत आहे की हॉस्पिटलमध्ये यावंच लागलं. आणि हॉस्पिटलमध्ये आल्याच सगळं नॉर्मल निघालं आणि थोडंफार दुखत आहे, पण तरी पण दुखणं बंदच आहे. बघा, हॉस्पिटलमध्ये आले, रेफर करत आले तर एकदम डायरेक्ट सेवाग्राममध्ये येऊन टपकले. आणि हो, इथे मस्त सुविधा आहे. सगळं सुविधा बघून मला छान वाटलं. आणि असो, छान आहे सगळं. सिस्टर येत होत्या, साफसफाई कामगार चालू होते. सगळीकडे साफसफाई केलंच पाहिजे. आणि मग काय, आई पण आली, आईला यावंच लागलं. आणि आपलं काम आहे नाश्ता करायचं आणि आराम करायचं, गोळ्या खात जायचं आणि राहत जायचं. डिलिव्हरीला टाईम आहे, पण तरी पण बसावं लागतं आणि वेट करत राहावं लागतं. इकडे गेली होती सोनोग्राफी काढायला, तरी इतकी गर्दी होती. गर्दी बघून अरे बापरे, म्हटलं चला मग सोनोग्राफी काढून घेतली. आणि बघितलं तर काय, सगळंच ठीकठाक आहे. ठोके वगैरे बाळाचे पण मला यावं लागलं होतं. यांना मुलगी झाली, त्यांना खूप खुशी झाली, कारण की 4 मुलं असताना एक मुलगी झाली. तर त्यांना बघून मलाही वाटलं की मुलगी झाली तर छान आहे. पण असं पोटात काय आहे काय नाही कुणाला माहीत, देव जाणे. चला मग यांची खुशी आपण बघून घेऊ, नंतर आपली पण खुशी आपण आपली खुशी पण बघून घेऊ. चला मग, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आता माझा डिलिव्हरीचा टाईम तर यायचाच आहे. दुखणं चालू आहे, पण दुखण्यामध्ये 8 महिनेच पूर्ण झाले. चला मग, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.